मित्रहो, नाशिक मधल्या भोंदू अशोक खरातचं प्रकरण आता वेगळ्या टप्प्यावर वळण घेत आहे. एखादा भोंदू ज्या वेळेला समाजामध्ये अशा पद्धतीची लैंगिक शोषणाची मालिका चालवतो, त्याला वेगवेगळे राजकीय नेते आशीर्वाद देत असतात. हे आतापर्यंत आपण पाहिलंय आणि या प्रकरणाला वेगळं वळण का लागलंय, हे मी आपल्याला सांगणार आहे. कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये आता एका IPS अधिकाऱ्याचीच एंट्री झालेली आहे आणि त्यामुळे या अधिकाऱ्याला आता राज्याचे मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक तात्काळ सेवेतून दूर करणार, त्याच्या पदावरून दूर करणार की नाही? का अशाच पद्धतीत अशा अधिकाऱ्यांना या भोंदूंच्या सेवेला झुंपत आणि जपत सरकारच अशा भोंदूंची सेवा करणार, याचाच प्रश्न आज समोर आलेला आहे. काय आहे हे नेमकं सगळं प्रकरण मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार मित्रो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्र हो, अशोक खरात हे प्रकरण खरं तर बघा, आज 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सर्वत्र साजरी होते. आपण या महामानवाला विनम्र अभिवादन करून या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणार आहोत. कारण या महामानवाने ही घटना, हा समाज आणि त्याची संपूर्ण जी काही बांधणी आपल्याकडे सोपवली, ती सगळी विसरून आपण नको तेच करण्यामागे गेलेलो आहोत का? जातो आहोत का? असा प्रश्न आपल्याला अगदी राज्याच्या आणि देशाच्या प्रत्येक टप्प्यावर बघायला मिळतोय. एका बाजूला नाशिकचा भोंदू अशोक खरात तुरुंगामध्ये आहे. त्याच्या 4थ्या गुन्ह्यामध्ये त्याला पोलीस कोठडी मिळाली आहे आणि दुसरीकडे अमरावतीमध्ये MIMचे 2 कार्यकर्ते हे जवळपास 180 महिलांचं लैंगिक शोषण करतायत, अशा स्वरूपाची बातमी समोर आली आहे. आता याच्यामध्ये काही वेगवेगळी मतमतांतर आहेत. स्थानिक आमदारांचं म्हणणं असं आहे, की 7 ते 8 मुलींचं लैंगिक शोषण झालेलं आहे. पोलिसांचं म्हणणं असं आहे, की 180 व्हिडिओ समोर आलेले आहेत. अमरावतीतल्या परतवाडा या भागात झालेल्या या लैंगिक शोषणाच्या प्रकरणी MIMच्या मोहम्मद अयाजला पोलिसांनी अटक केलेली आहे. जोपर्यंत राजकीय आशीर्वाद अशा लिंगपिसाट लोकांना मिळत नाही, तोपर्यंत हे काहीच करू शकणार नाही अशी परिस्थिती आहे. पण आत्ता यांना वर्दी म्हणजे खाकी आणि खादी हे दोघंही पाठिंबा देत आहेत. असाच व्हिडिओ आता समोर आलेला आहे आणि तो अंजली दमानियांनी यांनी समोर आणलेला आहे. नाशिक विभागाचे जे पोलीस महासंचालक आहेत दत्ता कराळे, खरं तर दत्ता कराळे यांना मी गेले अनेक वर्ष ओळखतोय. मुंबईसहित ठाणे जिल्ह्यासहित अनेक महत्त्वाच्या ठिकाणी आपलं कर्तव्य बजावणाऱ्या दत्ता कराळे यांच्या बाबतीत गेल्या काही काळामध्ये ज्या पद्धतीच्या बातम्या, त्यांची बदललेली कार्यपद्धती ही आता त्यांना कुठे घेऊन गेली आहे, तर थेट अशोक खरात या भोंदू बाबाच्या स्तुतिसुमनांपर्यंत घेऊन गेलेली आहे. आणि हे एका चांगल्या अधिकाऱ्याच्या बाबतीत लागलेलं नुसतं लांछन नाही आहे, तर त्याच्या कार्यशैलीला लागलेलं लांछन आहे. आणि त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक सदानंद दाते हे दत्ता कराळे यांना ताबडतोब सेवेच्या त्यांच्या महत्त्वाच्या पदावरून दूर करणार का? त्यांची चौकशी करणार का? हाच सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आता हे सगळं घडतंय एका बाजूला आता खाकी आणि खादी हे दोघंही त्या भोंदू खरातच्या नादाला लागलेले आहेत आणि दुसरीकडे गिरे तो भी टांग ऊपर असा अंदाज चाकणकर भगिनींचा आपल्याला बघायला मिळतोय. काल या प्रतिभा चाकणकर म्हणजे रुपाली चाकणकरांची जी बहीण आहे, तिची 8 तास चौकशी झाली. एका बाजूला तिची चौकशी सुरू असताना दुसरीकडे ईडी एका मागोमाग एक धाडी टाकत होतं. एकट्या नाशिकमध्ये 5 ठिकाणी ईडीनं धाडी टाकलेल्या आहेत. आणि हा जो प्रकाश पोपळे नावाचा जो इसम आहे, जो CA पोपळेंचा पिताश्री असल्याचं सांगितलं जातंय, त्यांच्याकडून जवळपास 45 लाख रुपये त्यांच्या घरातून ईडीने जप्त केलेले आहेत. म्हणजे विचार करा की किती पद्धतीचं धाडस. म्हणजे एका बाजूला तुमची नावं बातम्यांमध्ये येत आहेत, चर्चेमध्ये येत आहेत, पोलीस तपास सुरू आहे आणि तरी पोपळे कुटुंबाच्या घरामध्ये 45 लाख रुपये सापडतात. ही मस्ती किंवा हा कायद्याचा
भय नसण्याचा प्रकार किती पराकोटीला पोहोचलाय हे आपण बघू शकतो. आता ईडीने 2,40,40,00,000 ज्या खात्यामध्ये अशोक खरातच्या होते ते खातं गोठवलेलं आहे. एका बाजूला हे सगळं होतंय आणि आता राजकारण्यांनी नवा एक डाव टाकलेला आहे. हा डाव काय आहे हे पोलिसांनीच आता राज्याला सांगण्याची गरज आहे. कारण प्रणिती शिंदे ज्या जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत त्या काय म्हणतायत ते तुम्हीच त्यांच्या तोंडून ऐका. नाही, आता मला तर वाटतं की खरातांचा कुठेतरी काहीतरी एन्काउंटर करतील. कारण का खूप नावं येणार आहेत ज्याच्याशी ते जुडले आहेत आणि आता जे सत्ताधारी आहेत, मिनिस्टर्स आहेत, त्यांना घेऊन पण ही नावं येणार आहेत. खरं तर प्रणिती शिंदे ज्या काही बोलायला लागले ते आता दबक्या आवाजात राज्यभरात बोललं जातंय. का? तर अशोक खरात याच्याकडे अनेक राजकीय नेत्यांचे चप्पे चिट्टे आहेत. अनेक नेत्यांबरोबर त्याचे फोटो आहेत. अनेक पोलीस अधिकाऱ्यांबरोबर त्याचे फोटो आहेत. मग असा खरात का जिवंत ठेवायचा? असा प्रश्न आता राज्यात अनेक ठिकाणी दबक्या आवाजात चर्चेला जातोय आणि याची कुणकुण किंवा याची भुणभुण ही अशोक खरातला लागली आहे का? म्हणून अशोक खरात सारखा सांगतोय का, की माझ्या मुलाला बोलवा, मला त्याला काही सांगायचंय, मला त्याच्याशी काही बोलायचंय, मला त्याला कसं जगायचं हे सांगायचंय. म्हणजे आता अशोक खरातने इतक्या महिलांचं लैंगिक शोषण केल्यानंतर 16 वर्ष वेगवेगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या प्रवर्गातल्या वेगवेगळ्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या, पोलिसांच्या, पोलीस अधिकारी महिलांना लैंगिक शोषणासाठी वापरल्यानंतर आता अशोक खरात आपल्या मुलाला आपण कसं वागायचं आणि स्वतःला सुरक्षित ठेवायचं हे सांगण्यासाठी त्याच्याशी बोलू पाहतोय. अशोक खरातची पोलीस कोठडी 18 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. हे जरी खरं असलं तरी आता त्याच्यावरती खरं तर की त्याला ती पोलीस कोठडी वाढवून मिळू नये असं त्याच्या वकिलांचं म्हणणं असं आहे. कारण त्याचं म्हणणं आहे, वकिलांचं म्हणणं काय त्यांच्या, की त्यांची आता 4 गुन्ह्यांमध्ये त्यांना पोलीस कोठडी दिली आहे. त्यांची चौकशी झालेली आहे. मग आणखी कशाला एका गुन्ह्यामध्ये त्याची आणखी पोलीस कोठडी मिळवण्याचा प्रयत्न सरकार करतंय. पण मित्रहो, अशोक खरात याच्याकडे अजून आणखी बऱ्याच गोष्टी शिल्लक आहेत. खूप मोठ्या प्रमाणात शेकडो कोटी रुपयांचं मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा संशय इथे ईडीला आहे. कोट्यवधी रुपयांचा आयकर चुकवल्याची भीती आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना आहे आणि मग अशा वेळेला तो तुरुंगातच किंवा कोठडीतच त्याचा शेवट होईल असं काही राजकीय नेत्यांना वाटतंय. पण सरकार काय म्हणतंय ते पण आपण बघूया. मी आधीच सांगितलं होतं सर्व नेत्यांना आणि सर्व लोकांना की माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये विधिमंडळामध्ये संपूर्ण प्रकरणाची वस्तुस्थिती मांडली आणि सर्व राजकीय लोकप्रतिनिधी सर्वांना विनंती केली की तुमच्याकडे काही पुरावे असतील ते तुम्ही SITला द्या. हे पुरावे न येता काहीतरी तोंडाच्या वाफा फेकण्याकरता अलग अलग गोष्टी काही काही लोक करतायत. मला वाटतं सेन्सिटिव्ह चौकशीमध्ये अशा प्रकारचे विधानं करून अशा चौकशा भरकवण्याचे प्रयत्न काही लोकप्रतिनिधी करतात आहे. त्यांना माझी विनंती आहे की अशा प्रकरणामध्ये SITकडे माहिती द्या ना. तुम्ही याला एन्काउंटर होणार आहे, त्याचा एन्काउंटर होणार आहे, कशाला असं मीडियामध्ये आपण स्पेस घेण्याकरता या ठिकाणी बोलत असता. सेन्सिटिव्ह प्रकरणाची काळजी घेतली पाहिजे. लोकप्रतिनिधी बोलताना विचार केला पाहिजे. आता आपण पाहिलं चंद्रशेखर बावनकुळे हे सांगतायत की तो पोलीस कोठडीमध्ये आहे. तो तिथे काही त्याचा काउंटर होणं शक्य नाहीये. पण मित्रहो, खाकी आणि खादी हे दोन्ही आता अशोक खरात बरोबर जोडलेले, जुळलेले आणि त्याच्याबरोबर संबंधात असलेले घटक आपण आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून, स्मार्टफोनच्या माध्यमातून, आपल्या घरातल्या दूरचित्रवाणीच्या माध्यमातून पाहिलेले आहेत. आणि त्यामुळे जोपर्यंत खाकी आणि खादी तुमचे मित्र आहेत, तोपर्यंत तुम्ही सुरक्षित आहात. ज्या दिवशी तुम्ही त्यांना नको व्हाल, त्या दिवशी तुमचा कार्यक्रम होऊ शकतो. अशाच या भीतीमुळे प्रणिती शिंदे हे बोलतायत का? प्रणिती शिंदे जे बोलतायत त्याची खात्री देताना चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणतायत, की असं काही होणार नाहीये. पण बावनकुळेंना तरी खात्री आहे का, की असं खरंच काही होणार नाहीये? अशोक खरातकडून ज्या गोष्टी माहीत करून घ्यायच्या आहेत किंवा ज्या गोष्टींचा तपास लावून घ्यायचा आहे किंवा अशोक खरातच्या माध्यमातून ज्यांच्यावर एक विलक्षण दबाव आणून आपलं राजकीय हित साध्य करायचंय, हे हित ज्यांना साध्य करायचंय त्यांचं ते करून झालंय का? आणि ते करून झाल्यानंतर अशोक खरात
हा आपली शिक्षा पूर्णपणे भोगू शकणार आहे का? हे इतकं खरं आहे की आता अशोक खरातचं बाहेर पडणं हे दुरापास्त आहे. 67 वर्षांचा अशोक खरात हा आत्ता या संपूर्ण प्रक्रियेमध्ये हे अजून फास्ट ट्रॅकवर प्रकरण घेतलंय का नाही घेतलंय याच्याबद्दल पोलीस काही स्पष्टपणे सांगत नाहीयेत. इतकंच नव्हे तर तेजस्वी सातपुतेंसारख्या अधिकारी ज्या आपल्या कामासाठी ओळखल्या जातात, ज्या आपल्या डॅशिंगपणासाठी ओळखल्या जातात, त्यांनी सुद्धा अजून हे स्पष्ट केलेलं नाहीये की अशोक खरातने आपला गुन्हा कबूल केला का? आम्ही जे काही आपल्यापर्यंत सांगतोय ते वेगवेगळे अधिकारी, वेगवेगळे त्या अशोक खरातला ओळखणारी माणसं, वेगळे वकील किंवा इतर काही लोकांकडून जी माहिती आमच्यापर्यंत येते, ती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. कारण प्रतिभा चाकणकर या 8 तासाच्या चौकशीनंतर जे काही बोलतायत, ते तुम्ही ऐका आणि मग पुढचं मी तुम्हाला सांगतो. जे खातं आहे ते बनावट आहे. आपल्या तिथे सह्या नाहीयेत. एकही रुपयाची आपण उलाढाल केलेली नाहीये. तुम्हाला कल्पना होती का समता पतसंस्थेमध्ये तुमच्या नावाची खाती कसं माहित झालं? आपल्या मीडियावरती पाहिलं आणि आम्ही आलोय. अजूनही आम्हाला कोणतीही नोटीस पोहोचलेली नाही. तुमच्या कागदपत्र पाहिली ती तुमचीच होती का बनावट होती ती? कागदपत्र बनावट आहे. सह्या सुद्धा आपल्या बनावट आहेत. आता आपण पाहिलं प्रतिभा चाकणकर काय म्हणतात की मी बातम्या बघून चौकशीला आली. मित्र हो, आपल्याला हे पटतंय का की रुपाली चाकणकर आणि त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा भाचा तन्मय चाकणकर हे फक्त बातम्या बघून पोलिसांना माहिती द्यायला आल्यात? मग जर प्रतिभा चाकणकर बातम्या बघून नोटीस न येता पोलिसांकडे माहिती द्यायला आल्यात, मग रुपाली चाकणकर कुठल्या गुहेमध्ये तपश्चर्येला बसलेले आहेत? त्या का नाही पोलिसांकडे आले आणि त्यांनी का नाही माहिती दिली? मित्र हे सगळं झूट आहे. रुपाली चाकणकर आणि प्रतिभा चाकणकर या दोन्ही बहिणी या भोंदू अशोक खरात बरोबर संबंधित होत्या. त्याच्या वेगवेगळ्या आर्थिक व्यवहारांमध्ये, त्याच्या वेगवेगळ्या व्यक्तिगत व्यवहारांमध्ये, त्याच्या बरोबर असलेल्या अनेक कट कारस्थानांमध्ये या दोन्ही बहिणींचा सहभाग होता. प्रतिभा चाकणकरांची चौकशी झालेली आहे. आपला कायद्यावर विश्वास आहे, आपला सरकारवर विश्वास आहे, आपला बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर विश्वास आहे. आपण विश्वास ठेवा. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी मी आपल्याला सांगतोय, प्रतिभा चाकणकर आणि रुपाली चाकणकर यांच्यावर कडक कारवाई होणार. या कारवाईतून या दोन्ही बहिणी सुटू शकणार नाहीत. हा आता हे खरं आहे की या दोन बहिणी आणखी किती मोठ्या नेत्यांच्या नावांनी चौकशीमध्ये शिमगा करणार आहेत ते बघणं खूपच इंटरेस्टिंग आहे. कारण रुपाली चाकणकरांना शेवटपर्यंत वाचवण्यासाठी महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणातला एक प्रवर्ग अगदी मनापासून काम करत होता, पण आता तोही बॅकफूटवर गेलाय. त्यामुळे कायद्याच्या कचाट्यातून चाकणकर भगिनी काही सुटत नाहीत. पण त्याच वेळेला मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा जो काही जोर लावून धरलेला आहे, या भोंदू खरातला उचललेला आहे, त्यांनी आता फास्ट ट्रॅकवर हे प्रकरण नेणं गरजेचं आहे आणि दत्ता कराळेंसारख्या अधिकाऱ्याला घरी पाठवणं ही आता काळाची गरज झालेली आहे. कारण दत्ता कराळे हे अनेक राजकीय नेत्यांचे मित्र आहेत. हे मी आपल्याला अत्यंत विश्वासाने सांगतो. महत्वाच्या पोस्टिंग त्यांना राजकीय स्नेहापोटीच मिळालेल्या आहेत. त्यांचं काम जितकं आहे त्या कामापेक्षा कैक पटीनं त्यांचा राजकीय स्नेह हा सर्वश्रुत आहे. आणि म्हणून उल्हासनगर असो, ठाणे असो, मुंबई असो, मग जर राजकीय स्नेह आहे तर मग यांना भोंदू खरातची गरज आणि मदत का लागते, त्याच्यावर स्तुतीसुमनं का उधळावी लागतात? दाते आणि फडणवीसांसारख्या लोकांनी आता दत्ता कराळेंसारखी जी काही अधिकाऱ्यांची एक लॉबी आहे त्यांच्या बाबतीत आपली कडक पावलं उचलण्याची गरज आहे. अन्यथा तुम्हाला दर 10 मैलावर एक दत्ता कराळे काम करताना दिसेल आणि त्याच्याबरोबर प्रत्येक 2 मैलांवर तुम्हाला एक भोंदू खरात काम करताना दिसेल. मित्रहो, या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपल्याला काय वाटतंय आपण आम्हाला या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये जरूर कळवा. आपला या संपूर्ण प्रकरणामध्ये हा विश्वास आपल्याला वाटतोय का की या भोंदू अशोक खरातला शिक्षा होईल, की जसं प्रणिती शिंदे म्हणतात तसं त्याला कोठडीमध्येच ठोकलं जाईल? आपलं काय मत आहे आम्हाला आवर्जून कळवा. आणि आपण कुठेही जाऊ नका. टाइम महाराष्ट्र बरोबर सतत जोडलेले आणि जुळलेले राहा. धन्यवाद.